बघत काय बसला, चला हात लाव. अरे काय डेंजर वास आहे रे. अरे गरगरायला लागले या वासानं मला. आप्पा थोडा वेळ सहन करा फक्त. एकदा बॉडी पुरली का नाही, विल्हेवाट लावली की आपल्याला नाही त्रास होणार. मला एक सांग रे, तुला तरच होत नाही कर या वासाचा? हा, या कामाची सवय आहे का तुला? लय मुडतं पाहिलंस का तू? त्यांच्यातच राहिलायस का? बापाळ, एक मला सांग, कलकत्त्याला नक्की काय काम करत होता तू? तिकडे बी मुडदीला पुन्हा तू. अरे काय झालं? अहो आप्पा काय बोलतोय तुमचं, तुम्हाला तरी कळतंय का? मला ह्या वासापेक्षा तुमच्या काळजीचा त्रास जास्त आहे. मी तुमच्यासाठी सगळं करतोय, तुम्हाला अटॅक होऊ नये म्हणून मी सगळं करतोय. तुम्ही माझ्यावर संशय घ्या काय आप्पा? मला जर का ह्या सगळ्याची सवय असते का नाही, तर मी ही बॉडी कधीच विल्हेवाट नसते का लावली मग. हा ते बी आहे म्हणा. हा बोलत काय बसलं, हात लावा. आप्पा ही बॉडी पुरायची कुठे? हा एक जागा आहे. कुठली? तुझी जमीन. 2 एकराचा पट्टा असाच पडीक आहे. सालगडी बी तिथं नाही जात, कुणी बी जाणार नाही तिथं, ती आहे. अरे काय अडचण आहे का तिथं पुरायला? नाही बघू का, जाऊ तिकडे जाऊ, चला. कुठे जाणार आहे, काय करणार आहे, हे आधीच कसं काय कळतंय त्या व्यक्तीला? शोधलं पाहिजे. चिमणे, काय झालं आता? तुला नको जाऊ म्हणलं, राग आला तुला? ऐक, चल जाऊ आपण, चल. तुला हातची बाहुली वाटते का रे मी? तू म्हंटल की निघायचं, तू म्हंटल की थांबायचं. मला यायचं नाहीये, माझा मूड गेलाय आता. तुला माहितीये ना माझा स्वभाव किती लहरी येते. चल आता जाऊ आपण. सांगितलं ना मला नाही यायचं आता. अरे डोळ्यात कशाला पाणी आणतेस आता? रडू नकोस. बघ तू रडलीस की मला खूप त्रास होतो. मग कशाला रडवतो तू मला? मी कुठे रडवते तुला? तू रडतेस, तुला कारण लागत नाही रडायला अजिबात. बाबा वाद नको घालू माझ्याशी. मग आता पाय पडू, लोटांगण घालू तुला? गप्प बस रे दादा, किती ड्रामा करतो तू. आवरते मी, थांब जरा. हा एक अट आहे माझी. आता काय? हे बघ तिथे मला जास्त वेळ थांबायला सांगायचं नाही. कसे आहात, कसे आहात, ठीक आहे ठीक आहे, चला येतो चला येतो. 3 मिनिटात सगळं संपलं पाहिजे. दादा 3.5 मिनिटात. दादा या 4 मिनिटाच्या मध्ये 1 सेकंद नाही. धन्य आहेस तू. थांब आता आवरून आले. मला एक पुरावा सापडू दे, मग बघ कसं मी. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा. तू सावळ सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. पंढरपुरी राहिली, पंढरपुरी राहिली, डोळ पाहिली संती देखिली, वरुणी विठाई वरुणी विठाई. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. करी कृपा उजळ कुळ दीपा, बोध करी सोपा, येऊन लवलाही येऊन लवलाही.
ए अरे कोण मरून पडलंय का काय इथं कम्मड घेऊन चाललेत कोण अरे का जनावर मरून पडलंय नाही मड आहे का काय अरे बोला की हा कोणतरी नक्की हाय इथं ह्याच्या पालखीचा निघाला धूर ह्याच्या लवकर ह्याच्या मड्यावर उदाळला गुलाल ह्याचं मड बसवलं लवकर ह्याची लाकडे गेली मसनात अरे बोल की हम असं नाही बोलायचं त्याला काठीत घालते अरे मुडद्या तुला आहे ना तशी सोडणार नाही मी आणि तुला देव बी सोडणार नाही किड पडत्याल तुला किड पडत्याल तुला उठला पिली गोळा उठला तुला लवकर हा गेला वाटतं मुडदा आप्पा थांबा काय झालं ते बघा जामकर येते इकडं आता दादा चल ना ए तुझा अरे ऍटलिस्ट दर्शन तरी घे तू घे आर्याताई जामकर साहेब या ना नाही मी ठीक आहे आता आप्पा तो जामकर कानानं डोळ्यानं लय तिखट आहे होय त्याला थोडा जरी संशय आला का नाही आपला पाठलाग करत येईल इकडं अरे पण आपण इथं थांबलो तर बॉडीच्या वासानं तो आपल्या मागावर गेल होय थोडा वेळ कळ काढा फक्त साहेब साहेब तुम्ही याला असं वाटलं नव्हतं तू गोपाळ नावाचा टेलर आला होता आमंत्रण घेऊन म्हणजे बहिणीने आग्रह केला चल चल म्हणून आलो ही मूर्ती थोडी वेगळीच वाटतेय ना हा मोती बाबा आहेत प्रकट झालेत तुमचे भाऊ जामकर साहेब आहेत ना त्यांना आमच्या गायनं काहीतरी सांगितलं आणि तुमचे भाऊ अचानक इकडे आमच्या इकडे खंदायला चाले ना आणि मोती बाबा प्रकट झाले आणि मग असं ठरलं का आजच आमच्या घरी पूजा घालायची अच्छा अच्छा गोपाळजी दिसलेच नाहीत गोपाळजी आमचे हे जरा कामात आहेत येतीलच